मीनाज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही माझ्या प्रत्येक रेसिपीला भरभरून प्रतिसाद देता, खूप छान वाटतं. त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून आभार. आजची रेसिपी सुद्धा अशीच आहे, चटकन पटकन होणारी अगदी अनोखी रेसिपी. आज करूया सँडविच. सँडविच म्हणजे तुम्हाला वाटेल अगदी साधा असेल, नाही, त्यात पण वेगळेपण आहे. त्यात काय वेगळेपण आहे ते आपण साहित्य बघितल्यानंतर कळेलच. चला तर मग आता साहित्य दाखवत. बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली सिमला मिरची, बारीक किसलेलं गाजर, हिरवी मिरची, पिठी साखर, चवीपुरतं मीठ, लसणाची चटणी, मॅगी मसाला, तुम्हाला पाहिजे असेल तर पिझ्झाचं टाकलं तरी चालेल सिझनिंग, आणि भरपूर कोथिंबीर. आणि ज्याच्यामुळे वेगळेपण आहे ह्या सँडविचमध्ये ते आहे दही. आश्चर्य वाटलं ना? हो, हे दहीच आहे. त्याला चांगलं कपड्यामध्ये बांधून ठेवून त्याच्यावर काहीतरी जड ठेवायचं, चांगलं सगळं पाणी काढून टाकायचं, आणि मग हे असं थोडक्यात काय चक्क्यासारखं करायचं, घट्ट दही करायचं. आणि आता लागणारे चिली फ्लेक्स आणि ब्रेड. छान असं मिक्स करायचं. स्मूथ करायचं, म्हणजे काय होममेड आपलं मेयोनीज तयार झाल्यासारखं आहे. हे आता छान मिक्स झालेलं आहे. आणि आता आपल्याला आवडीप्रमाणे चिली फ्लेक्स टाकूया. लहान मुलं असतील तर कमी टाका. जर आपण चटपटीत करूया त्याला, हे छान मिक्स करायचं. आपण आता सँडविच करायला घेऊया. ही चटणी टाकायची लसणाची, खूप वेगळी छान टेस्ट येते. छान असं पसरून लावायचं सगळीकडे. आणि याच्यावर ठेवायचं दुसरं स्लाइस. असंच आपण दुसरं पण करून घेऊया. सँडविच आपले तयार झाले. आता तुम्हाला वाटेल सँडविच तर झाले, नाही, पुढे पण काहीतरी आहे. आश्चर्य वाटेल तुम्हाला. बघूया काय आश्चर्य याच्यात. आपण टाकतोय थोडं तूप. पॅन आपण गरम करायला ठेवलं होतं.
त्यात टाकायचं आहे जिरं, मोहरी आणि छान त्याला परतायचं. गॅस स्लोच करायचा. आणि याच्यावर एक सँडविच असं ठेवायचं. याच्यावर एक प्लेट ठेवायची आणि जड काहीतरी त्याच्यात ठेवायचं. तुमच्याकडे जे काही जड वस्तू असेल ठेवून टाका. हे आपण काढूया. अरे वा, हे दुसऱ्या बाजूने सुद्धा छानपैकी खरपूस भाजलं गेलं असणार. आणि आता हे बघा मस्त. पटकन आणि आपले हे चवदार सँडविच तयार झालेलं आहे. नाव काय देऊया? दहीवाला सँडविच. कारण दही घातलेलंच आहे आपण त्यात. तुम्ही करून बघा. पण त्यासाठी मीनाज किचन हे माझे YouTube चॅनल बघा, लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब पण करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.